ओम गम ओम श्री गुरु शरणम. यतिचक्रवर्ती श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी. लेखक श्री आनंद स्वामी. आजचा दिवस 15वा. पूर्वजन्मीच्या पापाची निवृत्ती. अरे झिपा, ठकोजीच्या मुलाला काय झालं रे? श्री स्वामी महाराजांनी श्री झिपा पंडिताला विचारलं. महाराज, ठकोजीला छान गुटगुटीत मुलगा झाला. चांगलं झालं की मग. अहो महाराज, पण ते लेकरू जन्मदिवसापासून आईचं दूध पित नाही. काय करावं तिथे काही कळत नाहीये. थोडा वेळ विचार करून श्री स्वामी महाराज म्हणाले, त्या लेकराच्या पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याच्या गळ्यात लोखंड आडवं येत आहे. महाराज, पण मग आता काय करायचं? त्याच्या आईकडून 1.25 शेर लोखंड दान द्या, म्हणजे मुलगा दूध पिऊ लागेल. नमस्कार महाराज, नक्की लोखंड दान करतो. येऊ मी? अरे तीर्थप्रसाद घेऊन जा, दत्तप्रभू यश देतील. लोखंड दानानंतर केळूसच्या ठकोजीचा मुलगा दूध पिऊ लागला. मुका मुलगा अनुष्ठानाने बोलू लागला. वासुदेवराव, जन्मापासून मुका असलेला तुमचा मुलगा गोविंद याला मी कसा बोलता करू? थोरले श्री स्वामी महाराज वेंगुर्ल्याच्या साठे काकांना विचारत होते. महाराज, आपण साक्षात श्री दत्त स्वरूप आहात. आपणास काय अशक्य आहे? आपण माझ्या मुलावर कृपा करावी म्हणून मी या मुलाला घेऊन आपल्या चरणाजवळ आलो आहे, कळवळून श्री वासुदेवराव म्हणाले. हा दोष मंत्राच्या अनुष्ठानाने जाऊ शकतो. तुम्ही अनुष्ठान कराल का? अवश्य करीन महाराज. कृपा करून अनुष्ठान कसं करावं ते मला आपण सांगावं. श्री स्वामी महाराजांनी वासुदेवरावांना 21 दिवसांचं अनुष्ठान सांगितलं. श्रद्धा आणि भक्तीने हे अनुष्ठान केल्यास श्री दत्तप्रभू यश देतील असा आशीर्वादही दिला. श्री वासुदेवरावांनी मनपूर्वक श्रद्धा भक्तीने शास्त्रोक्त अनुष्ठान केलं. त्यांचा मुलगा गोविंद बोलू लागला. कलियुगात श्री वेत्रवती नदी म्हणजेच श्री गंगा नदी. विदिशा येथे श्री रामघाटावर श्री स्वामी महाराज 7-8 दिवस राहिले. त्यांच्या दर्शनार्थ निरनिराळ्या गावाहून बरेच लोक येत असत. श्री स्वामी महाराज सर्वांना सांगत होते, कलौ वेत्रवती गंगा. तुमच्या गावची श्री वेत्रवती नदी ही श्री गंगाच आहे. एके दिवशी सत्संग बराच लांबला. खूप रात्र झाली. सर्व मंडळींना भूक लागली असेल हे श्री महाराजांच्या लक्षात आलं. इथे काहीतरी खाऊन मगच तुम्ही घरी जा, असं ते म्हणाले. श्रोत्यांना प्रश्न पडला, इथे तर कसलीच सामुग्री नाही, मग खाण्याचे पदार्थ बनवणार तरी कसे आणि बनवणार तरी कोण? श्री स्वामी महाराज हसले. त्यांनी भक्त मंडळींना खूण करून एक झाड दाखवलं आणि त्याची पानं तोडून आणायला सांगितली. तसंच त्यांनी श्री वेत्रवती नदीच्या तीरावरील माती आणायला सांगितली. लोकांनी माती आणून श्री स्वामी महाराजांपुढे ठेवली. भक्त भाविक एकमेकांकडे पाहत राहिले. आता माती खावी लागेल म्हणून मनोमन धास्तावले. पण श्री स्वामी महाराजांनी आपल्या हाताने प्रत्येक पानावर माती घातली. त्या सर्व पानांवर आपली छाटी पांघरून त्या छाटीवर श्री वेत्रवती गंगेचं जल प्रोक्षण केलं. हळूच आपली छाटी काढून घेतली आणि म्हणाले, मंडळी, पोटभर हा पदार्थ खा, पाणी प्या आणि मार्गस्थ व्हा. हा आगळा वेगळा पदार्थ कोणालाच ओळखता आला नाही. सर्वांनी तो आवडीने खाल्ला. सर्व मंडळी मनस्वी सुखावली. श्री स्वामी महाराजांच्या हातचा अमृततुल्य प्रसाद लाभल्यामुळे सारे सुखावले. अतिशय संतोषाने आनंदाने घरोघर परतले. अहो भाग्यम.
अभ्यासात नेत्रदीपक यश कसं मिळेल? नेमावर येथे शाळा सुटल्यावर श्री शुक्रे नावाचा हुशार विद्यार्थी रमत गमत आपल्या घराकडे चालला होता. त्याच्या कानावर हाक ऐकू आली, "अरे बाळा, जरा इकडे ये." त्यांनी समोर पाहिलं. एका पिंपळाच्या झाडाखाली एक तेजस्वी संन्यासी बसले असून तेच त्याला बोलवीत होते. तो मुलगा धावत धावत त्यांच्याजवळ गेला. नमस्कार करून उभा राहिला. "अरे बाळा, मी बराच पायी प्रवास करून आलोय रे. दमलोय. तुझ्या घरी जाऊन थोडं खोबरेल तेल माझ्या पायांना लावण्यासाठी आणता येईल का?" "आणतो बर का." म्हणून तो मुलगा घरी गेला. एका पितळेच्या वाटीत थोडं खोबरेल तेल घेऊन परत आला. "स्वामीजी, तुम्ही खूप दमले आहात. मीच तुमच्या पायांना तेल लावून देतो." "लावू ना." ते संन्यासी हसले. त्यांनी मान हलवून संमती दिली. हळुवारपणे त्या मुलांनी स्वामीजींच्या दोन्ही पायांना खोबरेल तेल लावलं. नमस्कार केला. स्वामीजींनी आपल्या कमंडलूतून एक फळ काढून ते प्रसाद म्हणून त्या मुलाला दिलं आणि हात उंचावून आशीर्वादही दिला. घरी येऊन तो प्रसाद त्यांनी आपल्या आईजवळ दिला. घरातील सर्वांनी तो आदरपूर्वक स्वीकारला. आई म्हणाली, "अरे नारायणा, त्या संन्यासी महात्म्याचं नाव काय?" "अगं, मला नाही माहिती." "आजूबाजूच्या माणसांना विचारलंस का?" "नाही ग." "अरे, नाव विचारायला हवं होतंस." "बरं, तुला परीक्षेत घवघवीत यश मिळवण्यासाठी काहीतरी मागितलंस का?" नाही, काही नाही ग." "लगेच जा, नमस्कार करून त्यांचं दर्शन घे आणि मी परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी काय करू असं त्यांना विचार. जा बरं चटकन." त्या मुलांनी खर्रा घाटावर धावत धावत जाऊन त्या महात्म्याचं दर्शन घेतलं आणि आपली मागणी सादर केली. "नमोस्तुते सरस्वती, ध्यावित्री वाजिनीवती, प्रसीद बुद्धिचेतने, स्वभक्तरुन्निकेतने." स्वामीजींनी या मंत्राचा ठराविक जप करण्यास त्या मुलाला सांगितलं आणि हसून आशीर्वाद दिला. उपासनेनंतर त्याला नेत्रदीपक यश मिळालं. चौकशीअंती त्या मुलास म्हणजे त्या नारायणास कळलं की ते संन्यासी म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज होते. श्री गुरुदेव दत्त.